प्लीज बस. थँक्यू सर. नाव सांगा, थोडक्यात आपला परिचय करून. सर मी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील नेरपेंडे गावातून आलेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे. त्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण अमरावती विद्याभारती महाविद्यालय इथे झालं. त्यानंतर पदवीचं शिक्षण हे विल्सन ज्ञानी विज्ञान महाविद्यालय इथे BScचं शिक्षण घेतलेलं आहे मी. त्यानंतर मी सध्या आता 1 ऑक्टोबर 2023 पासून पोलीस महासंचालक कार्यालयातील लिपिक या पदावर कार्यरत आहे. सध्या लिपिक पदावर कुठे? पोलीस महासंचालक कार्यालयात विशेष सुरक्षा विभाग. विशेष सुरक्षा विभागला आहेत का तुम्ही? येस सर. कोण आहे जी त्यांचे? सर तिथे प्रवीण सावंत सर, श्री प्रवीण सावंत सर आयचे, स्पेशल आयचे. ओके. प्रवीण सावंत सरांविषयी काही माहिती तुम्हाला? त्यांच्या कामकाजाची भूमिका काय, कशी? आता सध्या तुम्ही त्यांच्या अंडरमध्येच काम करताय. पर्सनल कॉन्टॅक्ट नाही आला सर आतापर्यंत त्यांच्याशी. प्रश्न आला नाही. ठीक आहे. सध्या पोलीस प्रशासनासमोर तुम्ही आता पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये काम करताय, तर शहरी भागामध्ये काही समस्या येत आहेत, काही अडचणी आहेत, तर तुम्हाला कोणत्या अडचणी दिसतात, कोणती आव्हानं दिसतात शहरी भागात? शहरी भागात सायबर गुन्हेगारी ही फार मोठी समस्या आता वाढत आहे. त्यानंतर गुंडगिरीची समस्या वाढत आहे. त्यानंतर तरुणाईमध्ये मादक द्रव्य घेण्याचं प्रमाण, त्याचे अंमली पदार्थाचे गुन्हे वाढत आहेत. ही महत्वाची 3 समस्या. आता याच्या उपाययोजना करण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर होणार, तर उपाययोजना करण्यासाठी काय कराल तुम्ही? असं सर सायबर गुन्हेगारीविषयी लोकांमध्ये आणखी जनजागृती पसरवणं, त्यांना आपलं कसं सायबर अकाउंट वगैरे असते, फोनपे, गुगल पे, हे कसं सिक्युअर ठेवायचं, आपला पिन, OTP कोणाला शेअर नाही करायचं, जनजागृती करतात, काही प्रतिबंधात्मक उपाय, आणि नंतर काही गुन्हे झाले तर त्यांच्यावर त्वरित कारवाई घेऊन ते गुन्हेगारांना पकडण्याचा मी प्रयत्न करेन. सध्या सायबर क्राईम मध्ये एक आर्थिक गुन्हा तर आहेच, पण एक ब्लॅकमेलिंग गुन्हा जास्त चालू आहे. त्याला काय शब्द वापरतो आपण? माझ्यामध्ये सेक्स्टॉर्शन. व्हेरी गुड. सेक्स्टॉर्शन त्याला बोलतो, राईट? तर सेक्स्टॉर्शन बद्दल कसं थांबवता येईल, कसं जनजागृती करता येईल, काय विशेष तुम्ही त्याच्याविषयी काही भूमिका घ्याल का? सर लोकांना माहिती सांगेल की कोणाचे असं अनोळखी ओळखीचा व्हिडिओ कॉल वगैरे ऍक्सेप्ट करायचा नाही. ऍक्सेप्ट केल्यानंतरही काही त्यांच्याशी बोलायचं नाही, म्हणजे अनोळखी व्यक्तीशी. आणखी काही जनजागृती करण्यासाठी उपाय असेल ते सांगेल मी त्यांना. जसं सेल्फी कॅमेऱ्यावर काही जण एक स्टिकर लावून देतात, ज्याच्यामुळं अनोळखी कॉल आला आणि उचलला जरी आपण, तरी आपला व्हिडिओ समोरच्याला दिसत नाही. एवढंच तुम्ही कराल का? आणखी जर गुन्हा झाला तर त्यावर त्वरित ऍक्शन घेऊन गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. कोणत्या विषयात आपली पदवी झालेली आहे? सर माझी BSc बायोटेक्नॉलॉजी, झुलॉजी, केमिस्ट्री 3 विषय होते. कुठं, कोणत्या विद्यापीठात? संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. स्थापना केव्हा झाली? 1 जुलै 1983 ला. आणि सध्याचे कुलगुरू कोण आहे? डॉक्टर मिलिंद महाराते सर. आता संत गाडगेबाबा यांचे स्वच्छताचे धडे महाराष्ट्राला माहिती आहे का, जगाला माहिती आहे? तर संत गाडगेबाबा यांच्याकडनं आपण प्रेरणा घेऊन पोलीस प्रशासनात काय घेऊ इच्छिता तुम्ही? कोणती गुण, कोणती क्वालिटीज तुम्हाला चांगली, महत्वपूर्ण, उपयोगात पडणारी आहे संत गाडगेबाबांची? संत गाडगेबाबांचं प्रामुख्याने स्वच्छता हे त्यात भर राहिलेला आहे. पोलिसांनी रस्ते स्वच्छ करायचे असं म्हणायचं का? नाही, आपला परिसर, आपलं पोलीस स्टेशन जरी आपण स्वच्छ ठेवलं, काम करायला सुद्धा आपल्याला प्रसन्न वाटतं. आपल्या पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या लोकांना पण तिथे चांगलं वाटेल, चांगलं फील करू शकतात ते. म्हणजे असं म्हणायचं का तुम्हाला, पोलिसांमध्ये स्वच्छता खरी भ्रष्टाचाराची करायची का, आपल्याला भ्रष्टाचार कमी करायचे, ते स्वच्छता करायची का? सर आपण ती प्रत्येक विभागात भ्रष्टाचार होतो, ते प्रत्येक विभागात ते स्वच्छता तुम्हाला खात्री आहे प्रत्येक विभागात भ्रष्टाचार होतो सर? हो, म्हणजे बघितला नाही आहे, पण हे भ्रष्टाचार करणे ही एक वृत्ती आहे. ही
म्हणजे जगातल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला सापडते. तुम्हाला अनुभव आहे का? नाही सर, मला अनुभव नाही आला. अजून अनुभव आला नाही. बरं, ठीक आहे. आता बायोटेक्नॉलॉजी तुम्ही म्हटलंय, Yes, sir. BSc तुम्ही केले असताना चांगले विषय तुमच्याकडे आहे, मग याचा पोलीस प्रशासनाला नेमका फायदा काय होईल? सर, एखादा गुन्हा घडला तिथे फॉरेन्सिक टीम येण्यासाठी जर वेळ असेल तर तिथे जे एव्हिडन्स असतात, पुरावे, जे ब्लड सॅम्पल, DNA सॅम्पल, आणखी सिमेंट सॅम्पल, हे कसे कलेक्ट करायचे, प्रिझर्व करायचे, याचं पदवीमध्ये थोडंफार मला माहिती, नॉलेज आलेलं आहे. तर दुसरं मला सांगा की तुमचं कट ऑफ कोणत्या कॅटेगरी? ओबीसी मध्ये आहात तुम्ही, Yes, ठीक आहे. yes. कट ऑफ किती मार्काचं आहे तुमचं? ओबीसीचा 200 पैकी 125.50. आणि तुम्हाला किती आहे? 139.50. कितीचं लीड येते तुमचं? 29 मार्क्स. म्हणजे 15 मार्क्स. 15 मार्काचं लीड आहे तुम्हाला, राईट? आतापर्यंत किती परीक्षा आपण दिल्या? सर, मी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली 21, 22 आणि 23ची. त्यात मुख्य परीक्षा पास नाही झालो आणि गटकची परीक्षा पास झाली, त्यातून लिपिक पदावर निवड झाली. आणि PSI सुद्धा मी 20, 21, 22 दिलेले, 22 पण दिलेली. 22ची दिली, त्याचा स्कोर चांगला आहे तुमचा? 22च्या मुख्य परीक्षेला मला 134 मार्क आहे. बरं. थोडं कमी मार्क. मला एक सांगा की ओबीसीतून मराठा आरक्षण दिलं पाहिजे का, याविषयी आपलं मत काय? सर, जर कायद्यानुसार व्यवस्थित जर त्याच्यात तरतुदी होत असेल आणि न्यायालयात टिकणारं आरक्षण त्या प्रकारे देता येत असेल तर नक्की द्यायला हवं. नक्की द्यायला पाहिजे. Yes. अच्छा. मग काही ओबीसी बांधवांचं म्हणणं आहे की त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे, नाही ओबीसी कोट्यातून द्यायला नको. जर न्यायालयात टिकणारं आरक्षण आणि कायद्याला धरून, आपल्या संविधानाला धरून जर आरक्षण जर त्यांना सरकारने, शासनाने दिलं तर द्यायला हवं ओबीसीतून सुद्धा. ओके. आपण आता क्लरिकल जॉबवर खुश नाहीत का, हा माझा प्रश्न आहे. नाही सर, मी समाधानी आहे, क्लरिकल जॉबवर पण समाधानी आहे, पण मला ऑन फील्ड लेवलवर जास्त काम करायची आवड आहे आणि आव्हानात्मक प्रकारच्या जॉबमध्ये मला काम करायची संधी हवी, त्यासाठी मी PSI साठी प्रयत्न करत आहे. म्हणून, आणि नेमकं PSI होण्याचं खरं उद्देश काय आहे तुमचा? जे म्हणजे दलित, अत्याचार, मागासवर्गीय जे लोक येतात त्यांना योग्य प्रकारे आणखी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि ज्या प्रकारे मला आवड आहे फील्ड लेवलवर काम करण्याची, ते PSI या पदावर मला काम करण्याची संधी मिळू शकते. आता मला सांगा, बजेट तुम्ही पाहिलं का? हो. कोणत्या तारखेला महाराष्ट्राचं बजेट, अंतरिम बजेट होतं ते Yes, sir. सादर केलं? कोणत्या तारखेला? आता 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी. काही 29ला? 29 फेब्रुवारी. सॉरी माफ करा. 29ला गेलं का? नक्की? हम्म. बर. विधान परिषदेमध्ये बजेट कोणी सादर केलं? विधान परिषद का? सॉरी सर, मला आता नाव नाही आठवत आहे, चेहरा समोर आहे माझ्याकडे. आता तुमचे सगळे चेहरे समोर असून चालतील का हो? विधानसभेत अजित पवार. नाही, मी तुम्हाला फक्त विधान परिषदेत विचारला. सॉरी सर. गोरे होते का काळे होते असं सांगा मग. कुरळे केस आहे. कुरळे केस आहे. निग्रो होते? चला, हरकत नाही. रिलॅक्स. छंद काय तुमचा? सर, मला निसर्ग भटकायला आवडतं, निसर्ग भटकंती. हा. चांगली. म्हणून तुम्ही PSI होता का? भटकंती आवडतो? हो, ते पण एक PSI मध्ये पण फिरायला आपल्याला भरपूर स्कोप असतो. अच्छा. आता भटकंती 2 प्रकारची असते. ज्यांचा विरह होतो तो जास्त भटकंती करतो, त्यातला आहेत का? नाही 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 सर, तसं नाही. कामाच्या तणापासून थोडस फ्रेश माइंड होण्यासाठी. अच्छा अच्छा. मग कशा प्रकारची भटकंती करतात आपण? निसर्ग म्हणजे असं पावसाळ्यात वगैरे टूर काढतो आम्ही. कुठे कुठे जाऊन आले? चिखलदरा आमच्या इथे जाऊन आलो आहे. त्यानंतर माझ्या गावाच्या बाजूला नदीचा गड आहे, तिथे आम्ही नेहमी जातो. त्यानंतर मुक्तागिरी म्हणून एक आमची इकडे नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे, सालबर्डी आहे. अशा प्रकारे आमच्या जिल्ह्यात आम्ही तिथे वेळची
आता अमरावती विद्यापीठामध्ये एक स्पोर्ट्स जे ग्राउंड आहे, तुम्ही हनुमान आखाडा आहे ना Yes, ऐकलं, sir. त्याला कोणत्या दर्जासाठी महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव सादर केलेला आहे UGC कडून? माहिती नाही सर. माहिती नाही तुम्हाला? ठीक आहे. अमरावती जिल्ह्याचे काही 2 वैशिष्ट्ये सांगा अगोदर. अमरावती जिल्ह्यात संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज या समाजसुधारकांनी पावन झालेला जिल्हा हे 2 आहे महापुरुषांबद्दल. त्यानंतर ऐतिहासिक आणि धार्मिक वैशिष्ट्य म्हटलं तर ते कौंडण्यपूर जे विदर्भाचं पंढरपूर समजलं जातं आणि रिद्धपूर हे भानुभाव पंताची काशी, जिथे आता जागतिक मराठी भाषा विद्यापीठ आता 2024-25 पासून सुरू होत आहे. हे महत्वाचे 2 वैशिष्ट्य आहे. आता मला 2 सांस्कृतिक 2 वाङ्मयी व्यक्ती असते, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे आणि वाङ्मय लिटरेचर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची नावं सांगा अमरावती जिल्ह्यात. लिटरेचर क्षेत्रात विश्राम बेडेकर सर, श्री विश्राम बेडेकर सर एक ते माहिती आहे. आणि कल्चरल मध्ये श्री भारत गणेशपुरे सर सुद्धा आता चांगला येस, ठीक आहे, हरकत नाही. शेवटचा एक प्रश्न असा करतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला DGP झाल्यात का यापूर्वी महिला DGP होत्या? नाही, या पहिल्या महिला DGP आहे महाराष्ट्रातील श्रीमती रश्मी शुक्ला. आणि भारतामध्ये पहिल्या महिला DGP कोण होत्या? नाही सर, मला त्याचं उत्तर नाही माहित. पहिली महिला IPS श्रीमती किरण नाही, मी जो प्रश्न विचारला त्याचा. सर पहिल्या महिला DGP. सर ठीक आहे. फीडबॅक पर्यंत थांबा, नंतर आपण चर्चा करूया कशा पद्धतीनं काय परफॉर्मन्स मी सांगतो. मी अपडेट केली आहे, तुम्ही बघा आणि इतरांची बघा. ठीक आहे, बेस्ट लक. थँक्यू सर. हॅव नाईस डे सर. हॅव नाईस डे सर. सर एक गोष्ट होती, ते तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिजन रजिस्ट्रेशन केलं.